त्याचा प्रामाणिकपणा ओळखून त्या मुलाला तिथंच ठेवून घेतलं ऑफिस बॉय. दहावी नापास आहे, कुठलंही कौशल्य नाही, त्यामुळं ऑफिस बॉय म्हणून राहिला तो. आणि राहता राहता दिवस निघत चालले, ऑफिसचं काम सांभाळता सांभाळता हळूहळू एक एक गोष्टी शिकू लागला तो. आणि शिकता शिकता पूर्ण कंपनीचं, कारण फाउंडर कंपनीची सुरुवातच होत असताना त्याला अनुभव येत गेले. आणि असं बघता बघता 8-10 वर्ष निघत गेले आणि शेवटी आता त्याचं सक्सेस त्यांनी त्याच लोकांमध्ये राहिल्यामुळं आणि बहुतांश इंग्रजी भाषा त्याच्या कानावर सारखं पडल्यामुळं आणि कंपनीचे मालक यूपी बिहारचे त्यांनी इंग्रजी जास्तीचा वापर केल्यामुळं त्याच सहवासात राहिल्यामुळं इंग्रजी हळूहळू आत्मसात त्यांनी केली. आणि असं करता करता 10 वर्षानं तो कंपनीचं सेल्स विभागामध्ये म्हणजे विक्री विभागामध्ये काम करू लागला. आणि विक्री विभागामध्ये काम करता करता आणखीन काही वर्ष गेले. कंपनीनं त्याची विक्री विभागातलं काम बघून कंपनीचा जो शेअर्स आहे वाटा 2% त्याला दिला. एवढं काम भारी केलं त्याने. आणि तेवढंच करून तो स्वतःपुरतं मर्यादित थांबला नाही. आमच्या गावाकडे बरेच 20, 25, 50 मुलं घेऊन गेला तो आणि कामाला लावला. म्हणजे रोजगाराची संधी त्यांना उपलब्ध करून दिली. आणि फक्त केवळ त्या कंपनीच्या मालकाचा विश्वास की माझ्या गावची मुलं आहेत आणि त्यांना नोकरी द्या आणि प्रामाणिकपणे काम करते हा विश्वास त्यांनी निर्माण. आणि त्या मग आमच्या गावातले गेले काही जण काम केले, काम करून काही जणांना गावाकडची शेती आठवली किंवा त्या कामापेक्षा माझं शेत बरं पर्याय उपलब्ध होता म्हणून त्यांनी गावाकडे आले आणि परत त्याच्या जागी दुसरे मुलं गेले. असं करता करता खूप चेंजेस, जवळपास नाही म्हणलं तर आमच्या गावात 100-200 मुलं तिथं काम करू लागले सध्या. पण ते गेले, पण याला पर्याय नव्हता म्हणून ते नोकरी सोडून गावाकडे कधीच आला. त्याचा फायदा त्याला असा झाला, गरजेतून आवड त्यांनी निर्माण केली, इंग्रजी भाषा आत्मसात केली. आणि ज्यावेळेस कंपनीला व्हिजिट द्यायला फॉरेनचे लोक येतात त्यावेळेस पक्की इंग्रजी आत्मसात म्हणजे विमानतळाला जाणे, तिथून त्या पाहुण्याला घेणे, कंपनी व्हिजिट करणे, कंपनी व्हिजिट करून त्याला 5 स्टार हॉटेलला थांबवणे. परत अशा संवादामुळे कंपनी मालकाचा एवढा विश्वास संपादन केला जणू काय त्यांचा फॅमिली मेंबरच तो झाला. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी स्वतःपुरतं मर्यादित राहील नाही, सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला की गावातले बरेच बेकार मुलं त्यांनी नोकरी लावली. आज तो सेटल आहे, गावातील बरेच चांगली कामं तो करतो आहे. अशी एक माझी बोधकथा, त्यातून एक गरज, आवड, त्याचा प्रामाणिकपणा आणि त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी यातून आणि जवळचं माझ्या प्रत्यक्षात पाहण्यात आलेलं एक उदाहरण म्हणून तुमच्या पुढे थोडं शेअर करतो. धन्यवाद.